जीवनातली सगळ्यात मोठी चूक केलेली फॉर्म विड्रॉल करून. परंतु मला त्यावेळेस संदीपान भुमरे साहेबांचा आदेश होता फॉर्म विड्रॉ करून. मला पक्षाचा आदेश आहे, तू तुझं काम चालू ठेव, मी माझं काम चालू ठेवतो. देव पाण्यात ठेवणे हा कधी दुसऱ्या पक्षात जातो. बघा, तुम्ही तालुका प्रमुख पद काढू शकतात, तुम्ही काढणं म्हणजे निलंबन करू शकतात, सगळं करू शकतात, पण शिवसैनिक हे पद काढू शकतात. याच कन्नड शहरामध्ये कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा हा उभारला गेला पाहिजे, मात्र आजपर्यंत तो उभारला नाही गेला पाहिजे. आपण आहे सध्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये, आणि एक असं व्यक्तिमत्व ज्यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील कन्नड तालुक्यात एक मोठ्या प्रमाणात विकास निधी खेचून आणला. आणि विधानसभेचं इलेक्शन झालं, निवडणुका झाल्यानंतर ही व्यक्ती कुठे गेली हा सर्वांनाच प्रश्न पडला. बऱ्याच सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील प्रश्न होत आहे की शिवसेनेचे तालुका प्रमुख सध्या आहे कोण, यावर चर्चा होताना दिसते. त्यामुळेच आपण आजी आहे की माझी आपण आज जाणून घेऊ. आपल्यासोबत आहेत केतन भैया काजे. भैया जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. प्रथमतः मला हे सांगा, तुमचा परिचय द्या एकदा चॅनलला. मी शिवसेनेचा एक शिवसैनिक, कन्नड सोयगाव विधानसभेतील एक जिम्मेदार पदाधिकारी केतन पुंडलिकराव काजे. मी मागच्या 2016 पासून शिवसेना पक्षाचं काम, संघटनेतलं प्रमुख काम करतो. आताही मी संघटनेचंच काम करतोय, फक्त संघटनेच्या पदाच्या बाहेर राहून करतोय. भैया, किती वर्ष झाले तुम्हाला राजकारणात? राजकारणात येऊन मला आता 13 वर्ष झालीत. मग या अगोदर? या आधी मी भारतीय जनता पार्टीमध्ये युवा मोर्चाचं काम करत होतो. युवा मोर्चाचं काम करत असताना त्यावेळी जिल्हा परिषदा निवडणुका आल्या. काही लोकांनी मी निवडून येऊ नये यासाठी प्रयत्न केले. प्रयत्नाची सुरुवात त्यांनी तिकिटापासून केली, आणि त्यावेळेस जिल्हा परिषदेची उमेदवारी मला भारतीय जनता पार्टीकडनं मिळणार नाही हे जेव्हा कन्फर्म झालं, त्यावेळेस मी ते शिवसेना पक्षाकडे वळालो. आणि तेव्हापासून मी शिवसेनेत काम करतोय, शिवसैनिक म्हणून काम करतोय, बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून काम करतोय. आज मी बाळासाहेबांसोबत एकनाथ शिंदे साहेबांचा शिवसैनिक म्हणून काम करतोय. बंडखोरी झाली, शिवसेनेत फूट पडली, त्यावेळी का तुम्हाला पक्षप्रमुख म्हणता येईल उद्धव ठाकरे त्यांच्यासोबत राहावं वाटलं नाही? तुम्ही बंडखोरी करत एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेत गेले. ज्या वेळेस मी जिल्हा परिषदला माझी मिसेस निवडून आली, निवडून आल्यानंतर मी संघटनेचं काम करायला लागलो. शिवसेनेने मला तालुका प्रमुख केलं. तालुका प्रमुख केल्यानंतर मी त्यावेळेस शिवसेनेचे आमदार, म्हणजे माझे आमदार आताचे हर्षवर्धन जाधव हे होते, आणि त्यांनी पक्षाच्या संघटनेसोबत विरोधात काम करत असल्यामुळे मला सांगण्यात आलं होतं की तुम्ही विधानसभेत काम करा, भविष्यात तुमचा विचार होईल. मी त्या विचारानं संघटना वाढवण्याचं काम केलं. संघटना वाढवता चांगल्या प्रकारे त्याच्यावर कमांड मिळवण्याचा प्रयत्न केला, तालुक्यात विकास कामे आणण्याचा प्रयत्न केला, आणि बहुतांशी मी सक्सेस सुद्धा झालो चांगल्या प्रकारे निधी आणण्यात. त्यानंतर ऐन वेळेवर 2019 मध्ये जेव्हा विधानसभेच्या निवडणुका आल्यानंतर आम्ही शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या युतीत त्या निवडणुका लढायचं असं बोललो होतो, आणि तसं झालंही. आम्ही शिवसेना भारतीय जनता पार्टी युतीमध्ये विधानसभेच्या निवडणुका लढल्यात, आणि निवडणूक लढल्यानंतर अचानक युतीतनं महाविकास आघाडीत गेलं की लोक आम्हाला जाणीव करून द्यायला लागले की कुठंतरी आपण हिंदुत्व सोडून चालतोय. बरोबर. त्यावेळेस आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या संपर्कात होतो.
ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री होते. त्यामुळे त्यांच्या संपर्कात राहिल्यामुळे आमच्यापासून खालच्या शिवसैनिकांपासून त्यांच्यापर्यंत हा मेसेज गेला. पुढे जे घडलं ते अख्ख्या देशाने पाहिलं. काय फरक पडला बरं तेव्हाच्या शिवसेनेत आणि आताच्या शिवसेनेमध्ये? त्यावेळेस डायरेक्टली तुम्हाला पक्षप्रमुखाकडे भेटगाठ होती का अगोदर? नाही, त्यावेळेस पक्षप्रमुखांशी भेट होऊच शकत नव्हती. कधीतरी वर्ष 2 वर्षातून एखाद्या वेळेस एखाद्या कार्यक्रमात योगायोग झाला तर. आता तसं नाही. आता पक्षप्रमुखांना जेव्हा कधी भेटायचं, आपल्याला वेळ मागितले 2 दिवसात वेळ भेटतो. आपल्या मनातल्या गोष्टी त्यांना सांगता येतात आणि ते ऐकून पण घेतात. बंडखोरी झाल्याच्या नंतर तुमचा प्रवेश इकडे झाला, तालुका प्रमुख झाले. किती निधी आणला तुम्ही खेचून कन्नड तालुक्यासाठी? निधी खेचून आणण्याला समोर मी होतो, देणारा पक्ष होता. तरी पण तुमच्या माध्यमातून किती निधी आला आणि किती विकास कामं झाले तालुक्यात? मला वाटतं योगायोगाने त्यावेळेस संदीपानजी भुमरे साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री झालेत आणि ते पालकमंत्री झाल्यामुळे पहिल्याच DPDCच्या बैठकीत त्यांनी मला वाटतं कन्नड सोयगाव विधानसभेत जवळपास 48 कोटी रुपये DPDCतून दिले होते. पहिल्याच ह्याच्यात, पहिल्या मीटिंग मध्येच. त्याचं नंतर असं झालं, त्याचे पडसाद असे वाटले की त्याच्यानंतर एक पुढच्या वर्षीची जेव्हा जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली त्यात मला वाटतं माझ्या आमदारांनी विरोधी पक्ष नेत्यांनी त्या मीटिंग मध्ये कागद फेकले. सगळ्या महाराष्ट्राने बघितलं काय काय धिंगाणा झाला. त्यांनी हे नाही बघितलं की आपल्या तालुक्याला एवढा मोठा निधी आला. त्यांनी हे बघितलं की मला न विचारता आला. त्यांचा कुठंतरी अहंकार जागी झालेला होता. त्यांनी ऍक्च्युली भुमरे साहेबांचे आभार मानायला पाहिजे होते की जिथं त्या कन्नड तालुक्याला 20-22 कोटी रुपये मिळायचे त्या ठिकाणी 46 ते 48 कोटी रुपये मिळाले. आभार मानण्याऐवजी त्यांनी त्यांच्यावर तक्रारी करत फिरले. त्यामुळे भुमरे साहेबांच्या माध्यमातून DPDCतून जवळपास 48 कोटी रुपये, राज्य शासनाच्या मार्फत जवळपास 500 कोटी रुपये, MRGSच्या माध्यमातूनच मला वाटतं एकट्या MRGS खात्यामधूनच 300 कोटी रुपये आले कन्नड सोयगाव विधानसभेत. त्यांना नाबार्ड मधून बरेच निधी आला, म्हणजे चांगला निधी आला. एवढं झालं की आपण तो काम शिफारस करण्याचं काम केलं आणि त्याचा पाठपुरावा चांगला केला. बरोबर. आणि आपल्या तालुक्याला निधी येत असताना पाठपुरावा करणं आपलं काम आहे. मग एकीकडे त्यावेळेचे विद्यमान आमदार, म्हणजे विद्यमान नाही म्हणता ना, मात्र उदयसिंग राजपूत होते. खऱ्या अर्थाने जर तालुक्याचा विकास करायचा तर आमदाराच्या हातात असतं. हो, 100%. मग या आमदाराने समजा उदयसिंग राजपूत यांनी त्याकडे का लक्ष नाही दिलं? लक्ष देण्यात इतपत त्यांचं कंट्रोल नव्हतं किंवा त्यात त्यांना तेवढंसं नॉलेज नव्हतं, अधिकाऱ्यांवर वचक नव्हता आणि कुठेतरी स्वतःचा स्वार्थ सोडून विकास कामं केली पाहिजे हा अजेंडा त्यांच्या समोर नव्हता. त्यांनी प्रथम स्वतः मग विधानसभा असा अजेंडा वापरला. त्यामुळे कदाचित निधी आणण्यात ते कमी पडले. तालुक्यात तुमचे कार्यकर्ते कमी आहे आणि मित्रांचा गोतोळा जास्त आहे, याच्यावरती काय सांगा? माझ्याकडे कार्यकर्ता नावाचं डिक्शनरीत वर्डच नाहीये. जे कोणी आहे ते माझे सहकारी आहे, माझे जीवाभावाचे आहेत, माझे मित्र आहेत. आणि मित्र कंपनीच्या जोरावरती कन्नड सोयगाव विधानसभेत विकास कामाची कामं केलीत. तालुक्यात प्रत्येक सर्कलला किंवा प्रत्येक मोठ्या गावामध्ये तुमचा एक असा ठराविक कार्यकर्ता आहे की तो पूर्ण सर्कल चालवतो. म्हणजे तुमच्या कामाच्या माध्यमातून असो की पक्षाच्या कामाच्या माध्यमातून असो. नाही, ठराविक म्हणून नाहीये. चेहरा जरी तुम्हाला एखादा दिसत असला तर त्या चेहऱ्यासोबत असलेली मंडळी पण बघितली पाहिजे. ते जरी एकटा दिसत असला तर त्याच्यासोबतची त्या भागातली 5-50 मंडळी अशी आहेत की ती पडद्यामागून काम करते आणि त्या सगळ्यांचं नेतृत्व ते करतात, म्हणून ते समोर दिसतात. आजची परिस्थिती काय तालुक्याची? आज जवळपास 3 ते 4 महिने उलटले विधानसभेचे इलेक्शन होऊन आणि नवनिर्वाचित आमदार केंद्रीय मंत्री, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेबजी दानवे साहेबांच्या कन्या आणि माजी आमदार हर्षवर्धन दादा जाधव यांच्या सौभाग्यवती या सध्या तालुक्याच्या आमदार आहेत. तर यांच्या कामावर तुम्ही समाधानी आहात का?
आता 4च महिने झालेत, अजून बराच काळ जायचा आहे. आणि एवढ्या लवकर कुठलेही आमदार असो, त्यांना निधी आणण्यात, सगळ्या पाठपुरावा करण्यात वेळ लागत असतो, हे मलाही माहिती आहे. त्यामुळं उगाच काहीतरी बोलायचं म्हणून बोलण्याला काही अर्थ नाहीये. त्यांना अजून वेळ लागेल, ते वेळ ते घेतायत, हळूहळू ते काम करतात. असं 2-3 प्रश्न बघितले मी त्यांचे विधानसभेतले, प्रश्न मांडण्याचं काम तर सध्या करतात. तरी पण तुमचे विकास कामं चालू आहे, म्हणजे उद्घाटन बऱ्यापैकी बऱ्याच ठिकाणी तालुक्यात. मला उद्घाटन करायची सवय नाही, मी कधीच उद्घाटन करत नाही आणि मला ती आवड पण नाही. मी एवढ्या ठिकाणी एवढी मोठी मोठी कामं केली, पण मला नाही वाटत मी कुठं माझा बोर्ड लावा म्हणलं. सगळ्यात महत्वाचा प्रश्न, तालुक्याभरात ज्यावेळी आम्ही फिरताना सर्वे करत असताना मोठ्या प्रमाणात तालुक्यातून नागरिकांच्या, म्हणजे त्यात वयस्कर मंडळी असो की तरुण वर्ग असो, महिला वर्ग असो, यांच्यामधून ही मागणी सतत होत होती की शिवसेनेने विधानसभेचं तिकीट ही उमेदवारी ही केतन भैया काजेंना द्यायला पाहिजे. त्यावर काय सांगाल? पक्षाची भरपूर इच्छा होती मला उमेदवारी द्यावी, पक्षाच्या काही अडचणी होत्या. काय कारण की तालुक्यात इतका मोठा विकास तुम्ही केला, एक तालुका प्रमुख असून देखील तुम्ही विकास केला. नाही, विकास करणं हे तर माझं काम आहे ना. जर माझ्या पक्षाचं सरकार आहे, माझ्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत, आणि त्या काळात जर मी माझ्या विधानसभेला किंवा माझ्या तालुक्याला काही देऊ शकलो नाही, तर माझ्या त्या पदावर राहायचं. साधारण जर जिल्हा परिषद सदस्य जर धरला आपण, तर तो पण इतके विकास कामं करू शकत नाही, म्हणून त्याला दुसऱ्या पंचवार्षिकला मतदार नाकारतो. मात्र तुम्ही एक तालुका प्रमुख होते, तुमच्याकडे बाकीचं कुठलं पद नाही, एक पक्ष संघटनेचं पद होतं. आमदार आणि जिल्हा परिषद हे पद वेगळे, मात्र एक पक्षाचं पद वेगळं, आणि त्या पदामुळं तुम्ही इतका मोठा विकास कामे खेचून आणले. तरी तुम्हाला पक्षाने तिकिटासाठी नाकारलं. पक्षाने मला तिकिटासाठी नाही नाकारलं, पक्षाने पक्षाचं काम केलं. पक्षाने महायुतीत आम्ही लढत होतो, महायुतीत पक्षाला काही अडचणी आल्या, पक्षाने त्या अडचणीवर जे पक्षाला योग्य वाटलं तेच केलं. त्यांना वाटलं असेल कदाचित हा आपल्या घरचाच आहे, याला कधी समजावता येईल, त्यामुळे त्यांनी मला गृहीत धरलं, त्यामुळे मी थांबलो. त्यावेळी तुम्हाला असं वाटलं नाही का बा, जिल्हा परिषद आपण लढलेलो आहे, जिल्हा परिषदेत तुमच्या मिसेस या जिल्हा परिषद सदस्य देखील होत्या, आणि भविष्यात तुम्हाला ज्यावेळेस जिल्हा परिषद इलेक्शन लागल, निवडणुका लागल, त्यावेळेस पुन्हा निवडून आणू आणि जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी तुमची दावेदारी तुम्ही मांडू शकत होता. मात्र तुम्ही थेट विधानसभेकडं कूच केलं, विधानसभेच्या उमेदवारीकडे. मी नाही केलं कूच, जनतेने मला तिकडे पाठवलं. मी यापूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षासाठी सुद्धा प्रयत्न केले, परंतु ठराविक लोकात पद घेणे आणि जनसामान्यातलं पद घेणे यात फार फरक आहे. आणि मला बऱ्याच ठिकाणून निरोपही आले होते की तुम्ही थांबा, तुम्ही मदत करा, आम्ही तुम्हाला हे देऊ ते देऊ, परंतु मी जन्मात कधी सेटलमेंटचं राजकारण केलं नाही. जे मनाला नाही पटलं ते नाही पटलं. मी पक्ष नेतृत्वाला स्पष्ट सांगितलं, साहेब माझी अडचण आहे, माझी अशी अडचण आहे, ज्या मंडळीतून किंवा ज्या भागातून मी येतो त्या भागात माझी ही अडचण आहे आणि मी माझ्या लोकांना नाही सोडू शकत. आपल्या कन्नड तालुक्यामध्ये कोणता सोर्स जास्त, म्हणजे मराठा, ओबीसी, मुस्लिम? शिवसैनिक. आतापर्यंत शिवसेनेचेच उमेदवार निवडून? शिवसैनिकच हा सोर्स सगळ्यात मोठा आहे. त्यात जात पात धर्म पंथ काहीच नाही. राजपूत पडण्याचं कारण काय नेमकं? अति आत्मविश्वास. ज्यावेळी विधानसभा त्यांना लढायची होती त्यावेळी ऐकलं की त्यांचा पेट्रोल पंप गहाण होता, मात्र ते साफ खोट आहे. नाही, असं मतदारांमधून चर्चा होती की ज्यावेळी निवडणूक शिवसेनेने लढली होती आणि ती शिवसेनेने जिंकून आणली. आताची विधानसभा ज्यावेळेस लढायची त्यावेळेस त्यांचा कोट्यावधीचा बंगला समोर आला,
कोट्यावधीची प्रॉपर्टी. त्याचा आम्ही समोर आणला होता. तर हे 5 वर्षात कसं काय इतकं डेव्हलपमेंट, म्हणजे तालुक्याचं डेव्हलपमेंट? कोणी आमदार झालं तर असंच डेव्हलपमेंट होत असतं. त्यात काही वाईट मानण्यासारखं नाहीये, कोणालाही दोष देऊन फायदा नाहीये. तेव्हा जो तळ राखील तो थोडंफार तर पाणी राखील, तेव्हा त्याला दोष देता का? आजपर्यंत कोणता आमदार असा झाला नाही की त्यांनी हे केलं नाही म्हणून एखाद्याला दोष द्यायचा. सगळ्यांनीच हे केलंय. जिल्हा परिषदच्या वेळेस मोठं राजकारण झालं तुमच्या मिसेसच्या जिल्हा परिषद सदस्याच्या वेळेस, आणि त्यावेळेस माझ्या मते आताच्या सध्या विद्यमान आमदार आहेत संजनाताई जाधव, या तुमच्या मिसेसच्या विरोधात होत्या. तर त्यावेळेस एक रोष होता हर्षवर्धन दादा जाधवांचा, आणि आता राजकारण झालं, विधानसभा झाली. या विधानसभेमध्ये हर्षवर्धन दादा जाधव आणि तुम्ही एकत्र दिसले. नाही, आम्ही एकत्र म्हणजे मलाही नाही वाटत कुठल्या स्टेजवर आम्ही एकत्र कधी दिसलो कोणाला. ठीक आहे, माझा रोष एवढाच होता की ज्यांना माझ्या मिसेसनी जिल्हा परिषदला निवडणुकीत हरवलं, मी त्यांचा प्रचार कसा करावा. बर. कारण मला चांगलं आठवतं, कोणाला आठवत असेल नसेल मला माहित नाही, जेव्हा 2017ला माझ्या मिसेसला शिवसेनेने उमेदवारी दिली, त्यानंतर मी माझं कर्तव्य म्हणून त्यावेळेचे तत्कालीन आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या घरी गेलो, त्यांच्या घरी भेटलो, त्यांना सांगितलं माझ्या मिसेसला उमेदवारी दिली आहे, तुम्ही पक्षाचे आमदार आहात, तुमच्या मिसेसनी फॉर्म भरलाय, माझ्या मिसेसच्या विरोधात अपक्ष, पक्षाचं आदेश मान्य करून आपण आपल्या बायकोचा फॉर्म वापस घ्यावा, किंवा तुम्ही त्यांना तसं सांगावं आणि माझ्या मिसेस करता प्रयत्न करावे. हे मी त्यांना घरी जाऊन सांगितलं. त्यांनी ते धुडकावलं. धुडकावल्यानंतर शिवसैनिकांच्या ताकदीवरती माझी मिसेस निवडून आली. तेव्हा मला शेवटी मी जे निवडून आलो ते शिवसेनेमुळेच आलो. त्यामुळे तुमच्या घरात राजकीय वारसा आहे. माझे वडील 2000 साली कन्नड पंचायत समितीचे सभापती होते, 2004 साली जिल्हा दूध संघाचे चेअरमन होते. त्यानंतर हर्षवर्धन जाधव यांच्या विरोधातच माझे वडील 400-450 मताने जिल्हा परिषद हारले होते. त्यानंतर 2009ला माझी आई पुन्हा पंचायत समितीची सदस्य झाली. 2009 ते 2012 माझी आई पंचायत समितीची सभापती होती. त्यामुळे राजकीय वारसा आहे. तुम्हाला ह्या गोष्टीचा त्रास झाला का? विधानसभेत तुम्ही विरोध केला किंवा सहकार्य केला नाही कोणाला? हो. सध्या आता विद्यमान ते आमदार बसलेले आहे आणि त्यांच्या उमेदवारीला देखील तुमचा नकार होता. हे बघा, पक्षाचा प्रमुख या नात्याने माझं कर्तव्य होतं की मी माझ्या पक्षाच्या नेत्यांना आपलं मनात काय आहे ते स्पष्ट सांगितलं पाहिजे. नाहीतर तोंडावर एक आणि माघारी एक, हे आपल्या बापजादांनी आपल्याला शिकवलेलं नाहीये. आमचा विरोध होता तो आम्ही कायम ठेवला. पहिल्या दिवशीपासून विरोध होता, शेवटच्या मिनिटापर्यंत विरोध होता. काही मंडळी लाचार मंडळी होती, ती पहिल्या दिवशी विरोध दाखवत होती, नंतर काय त्यांचं झालं असेल तिकडे जाऊन ते मोठमोठ्या भाषणं टोकली. परंतु जे निवडून आले त्यांनाही चांगलं माहिती आहे की यांनी भाषणं टोकली, रात्री काय केलं म्हणून. दिवसा एक रात्री एक असलं मी कधी करत नाही आणि कधी करणार पण नाही. जिल्हाध्यक्ष भरतभाऊ राजपूत यांचे तुमचे संबंध चांगले आहेत? आजही खूप चांगले. तर त्यांचा काय होता, म्हणजे तिकिटासाठी विरोध तुम्हाला की नाही? ते माझ्यासोबत होते, आजही ते माझ्यासोबत आहे. आता तालुक्यात विद्यमान जे आमदार आहेत, 1-2 दिवसाआड रोज बोलणं असतं आमचं. ह्या शिवसैनिक तर नव्हत्या अगोदर, विद्यमान आमदार जे आहेत त्या शिवसैनिक. आमचं तेच म्हणणं होतं की कोणीही तुम्ही एखाद्या शिवसैनिकाला आम्ही निवडून आणतो. बरोबर. कारण त्यांनी पक्षाचा आदेश डावलून माझ्या मिसेसला शिवसेनेचं तिकीट मिळालं, त्यावेळेस त्यांनी पक्षाचा आदेश डावलून पक्षाच्या विरोधात उमेदवारी लढल्या आणि निवडणूक हारल्या. बरोबर. त्यानंतर त्यांनी 2019ला पण
पक्षाने उदयसिंग राजपूतला उमेदवारी दिली, त्यांनी त्याही वेळेस विरोधात काम केलं. 2019लाच लोकसभेत त्यांनी पक्षाच्या विरोधात काम केलं. पण जी व्यक्ती सातत्याने पक्षाच्या विरोधात काम करते अशाला तिकीट देऊ नका, असं एवढंच आमचं सांगणं होतं. या पलीकडे आमचं काही नव्हतं. आज त्यांच्यासोबत सगळे कार्यकर्त्याची मोठी फळी फिरते. 100% राहील ना, ती शिवसेनेची पळी असेल. नाही, शिवसेनेची कमी प्रमाणात आहे ना. कमी एवढं त्यांच्यावर ज्या लोकांनी शिवसेना माझ्या मते बघितलीच नसेल ते लोक आज आमदारामागे फिरताय. राजकारण कशाला म्हणतात याची व्याख्या स्पष्ट आहे. दिशाभूल करण्याला राजकारण म्हणतात. बरं. जेव्हा एखादा व्यक्ती एखाद्या मोठ्या पदावर बसतो, जनसामान्य जनता जी राजकारणी असते ती वेगळा पाऊल चालते, सामान्य माणूस वेगळा पाऊल चालतो. जे फक्त पदामागचे असतात ते बरोबर त्या ठिकाणी एक माहोल तयार करतात. ते आपण म्हणत नाही का, मोळाच्या भोवती काय ते म्हण आहे एक मराठीत, तसं ते मोळ तयार होत असतं. पण हे मोळ कधी हटतं जशी जशी निवडणूक जवळ येते. बरोबर. तसे मला आज एक गोष्ट चांगली आठवते. 2019ला उदयसिंग राजपूत आमदार झाले. रोज त्यांच्याकडे 500 ते 1000 लोक राहायचे. बरोबर. रोज. पण ते असे राहायचे ज्यांनी त्यांचं कामच केलेलं नसायचं. बरं. विरोधात काम केलेलं असायचं. मी त्यांना सांगायचो काय सुरुवातीला, हे जे नाही म्हटलं हे तुमच्याकडे नाही येत, हे ते आमदार पद आहे ना त्या पदाकडे येतात. बरोबर. आणि किती दिवस आहे, जोपर्यंत तुम्ही आमदारकीचं कार्यकाळ पुढे चालता तोपर्यंत. ही सुरुवात आहे. सुरुवातीला ते पहिले 2 वर्ष खूप येतात, 2 नंतर हळूहळू कमी होतात, 4थ्या वर्षात अजून कमी होतात, 5च्या वर्षात यातल्याच 80% तुम्हाला विरोध करताना दिसतो. त्यामुळं काम करावं कोणाचं हे तुम्ही आज ठरलं पाहिजे म्हटलं. पण त्यांनी चुका केल्या. त्यांनी ज्या ज्या लोकांना ज्या ज्या मंडळींना त्यावेळेस पुढं नेण्याचं काम केलं किंवा त्यांना मदत करण्याचं काम केलं, ती सगळी मंडळी 3 वर्षानंतर त्यांच्या विरोधात उघडपणे फिरणं सुरू झाली. मला वाटतं आता जेवढे तुम्हाला दिसत असतील यातले अर्धे तर त्यांच्याकडेच होते. बरोबर. आणि शेवटच्या टप्प्यात हे सगळे अचानक त्या पक्षात राहून पण इकडे कामं केली. मग विधानसभा निवडणुका झाल्यानंतर आमदार आणि तुमच्यात काही संपर्क नाही? हे बघा ना कसं आहे, ते त्यांचं काम करत आहे. मी एक साधारण शिवसैनिक आहे. नाही, पण मागचा राग रोष सोडून मागच्या गोष्टी विषयच नाही, एकत्र येण्याचं नाही. ते त्यांचं काम करताय, मी माझं काम करतोय. ते जनतेने त्यांना आमदार केलं, ते आमदारकीचं काम करताय. मी एक पक्षाचा शिवसैनिक आहे. मला कळतंय माझी शिवसेना उद्या कशी टिकवायची. एखाद्या आमदाराचं सहकार्याने अजून तालुक्याचा विकास कुठेतरी होईल या आशेने तुम्ही एकत्र येऊ शकता. एकत्र येणं नाही ना, हा भाग वेगळा झाला. कारण कसं आहे, जनतेने त्यांना आमदार केलंय. खास करून लाडक्या बहिणींनी आमदार केलंय. त्यामुळे त्या लाडक्या बहिणींचे विषय चांगले हाताळतील. हळूहळू त्यांनी मांडलेले विषय कसे त्याचा फॉलोअप त्या घेतात. त्या फॉलोअप मुळे ते आपल्याला बघायला भेटेल की ते काम होतंय नाही होतंय. झालं तर हीच जनता त्यांना डोक्यावर घेईल, नाही झालं तर हीच जनता त्यांना. बरोबर. त्यामुळे त्यांचं काम करताय. मी संघटनेतला आहे. मी संघटना जी माझ्यासोबत आहे त्या संघटनेला सांभाळायचं काम करतोय. कारण मला एकनाथ शिंदे साहेबांची संघटना ठेवणं आहे जागेवर. निवडणुका झाल्यानंतर मग एकनाथ शिंदे साहेबांचा आणि तुमचा संपर्क बघा, कोणत्याही बापाचा आणि पोराचा संपर्क क्षणिक तुटत असतो आणि क्षणात जुळत असतो. आमचे वडील आहे, त्यामुळे आमचा संपर्क राहणारच. आणि एखाद्याची तक्रार करून एखादं पद काढतायत, तो माणूस मनातून नाही काढतायत. तालुक्याला आता तालुका प्रमुख आहे का कोणी? मला नाही सांगता ना, मी त्या भानगडीत कधी पडलो नाही. आणि पद असलं म्हणजे काम होतं हे साफ खोट आहे. बरोबर. मग या मॅडमकडे आता जे आमदार आहेत आपल्या
काय नाव? संजनाताई जाधव. हा, जाधवताई. या जाधवताईकडे कुठलंच पद नव्हतं, झालं ते आमदार. बरोबर. पदाची गरज नाही. पदाची गरज कुठंच नसते. काम करा, सगळं भेटेल. तालुक्यात मोठ्या प्रमाणात रस्ते खराब आहे. मी आता बऱ्याच ठिकाणी गेलो. काही ठिकाणी वाड्या वस्त्या अशा आहे की त्या डोंगराच्या भागात आहे आणि तिथं आजही वीज नाहीये. आजही तिथं त्या ठिकाणी रस्ते नाही. माझ्या मते तुमचा एका ठिकाणी मी कुठेतरी सहकार्य बघितलं. एक कोणती तरी वस्ती आहे, त्या ठिकाणची डिलिव्हरी बाई होती, ती पडली. तर त्या वस्तीवरती तुम्ही काहीतरी सहकार्य केलं होतं. बऱ्याच ठिकाणी झालं त्यामुळे असं आठवत नाही. ह्या निवडणुकीच्या काळातच एक डिलिव्हरी पेशंट होता, हा हा हा, त्या अपघातात कुठेतरी पडली होती. त्यानंतर तुम्ही तिथं पुलासाठी सहकार्य केलं असेल. केलं केलं. तर आपल्या तालुक्यामध्ये म्हणजे भौगोलिक स्थिती बघितली तर बऱ्या प्रमाणात आहे. जंगल वसाहत मोठी आहे. आणि या जंगल वसाहतीमुळे बिबट्या सदृश हिंस्र जनावर जसं म्हणता येईल, तर त्या जनावरांचा त्रास या लोकांना भरपूर आहे. तर त्या वाड्या वस्त्यावरती आजही लाईट नाही, पाणी नाही. त्या लोकांना मूलभूत गरजा त्यांच्या पूर्ण होत नाही आज पण. याच्यावर काय सांगाल तुम्ही? यावरती माननीय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे खासदार संदीपान भुमरे साहेब यांना मागच्या आठवड्यातच मी त्यांच्यासोबत दिल्लीत होतो. त्यावेळेस आम्ही त्यांना बोललो, या अधिवेशनात त्यांनी त्याबाबत काहीतरी केंद्र सरकारने ठोस निर्णय घेतला पाहिजे. कारण शेवटी फॉरेस्ट डिपार्टमेंट जे असतं केंद्र सरकारच्या अखत्यारीत असतं आणि आपल्याकडे वाईल्ड लाईफ फॉरेस्ट आहे. बरोबर. त्यामुळे त्याच्यात जे काय करायचं ते आपल्याला शेवटी केंद्राच्या माध्यमातूनच करावं लागेल. त्या संदर्भात साहेबांनी त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केलेला आहे. आता तो कधी लागेल, कारण अधिवेशन चालू आहे. या अधिवेशनात 100% तो प्रश्न लागेल आणि त्यावरती लोकसभेत माननीय खासदार संदीपान भुमरे साहेब प्रश्न उपस्थित करून त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही फिरले का पूर्ण तालुक्यामध्ये? म्हणजे प्रत्येक वाडी वस्ती, गाव, तांडा, हो, सगळे फिरले? खूप वेळेस, आजही फिरतो. तुम्हाला ह्या गोष्टीची कुठेतरी जाणीव झाली असेल ना? मला या गोष्टीची खूप पहिल्यापासून जाणीव आहे. आम्ही ज्यावेळेस शिवसेना एकत्र होती त्यावेळेस अण्णासाहेब शिंदे यांचं हरणांवरती शेतकऱ्यांचं जे नुकसान होतं त्यासाठी त्यांनी ते तार कंपाऊंड करावं म्हणून त्यांची संकल्पना होती. त्या संकल्पनेबाबत मी खासदार महोदयांनाही मागच्या आठवड्यात बोललो आणि ते जर आपल्याला केंद्र सरकारच्या माध्यमातून करता आलं तर निश्चित जे हिंसक प्राणी जे आहेत यांना आपण जंगलातून शेतात येणे किंवा गावापर्यंत येण्याला बंधन घालू शकतो. त्यासाठी प्रयत्न चालू आहेत. महाराष्ट्रात म्हणजे तालुक्यातलं नेतृत्व करत असताना महाराष्ट्रातली मोठ्या प्रमाणात राजकीय मंडळी तुमच्या संपर्कात आहे. असा एखादा नेता सांगा ना, तो तुम्हाला आवडतो, म्हणजे प्रिय आहे सगळ्यात जास्त? एकनाथ शिंदे. बर. आपल्या तालुक्यामध्ये? संदीपान भुमरे. तालुक्यामध्ये अण्णासाहेब शिंदे. सतत झगडत असतात, पद असो नसो, सत्ता असो नसो, लढत राहतात. तर त्यांना न्याय मिळतच नाही ना कधी? हे बघा ना, जर तो त्याला न्याय लवकर मिळेल का तर नाही सांगतात. त्यांच्या पाठीमागं कोणीतरी खंबीर नाहीये, त्यामुळे कदाचित त्यांना न्याय मिळत नसेल. एखाद्याला पाठबळ मिळालं तर कोणी कुठं चाललं जातं. काल कुठं तर आज कुठं हे होतं, आपण बघितलेलं आहे. कसं आहे, वारसा असलं तर खूप पुढे जातं, वारसा नसलं की तिथंच खेळत बसतं. निवडणुकी दरम्यान जवळपास माझ्या मते 35 ते 40 उमेदवार हे विरोधात उभे होते विद्यमान आमदारांच्या. तर या लोकांना म्हणजे अपेक्षा होती की आम्ही आमदार होऊ. मग त्यात बरीचशी मंडळी ही विद्यमान आमदारांच्या सहवासातले होते. बरीचशी मंडळी ही ज्यांचा राजकीय वारसा नाही अशी मंडळी होती. त्या ठिकाणी तुम्हाला वाटलं नाही की आपण बंडखोरी करून उमेदवारी दाखल करावं आणि कुठेतरी मतदारांचं अधिकार त्यांना द्यावा आणि आपणही निवडून येऊ शकतो, अशी आशा नव्हती का तुम्हाला? मला खूप आशा होती की मी निवडून येऊ शकतो म्हणून. आजही मला चांगलं आठवतं, फॉर्म विड्रॉल मी करणार नव्हतो. आजही माझ्या घरात माझे वडील
आणि माझी बायको दोघंही त्या विषयात माझ्या मताच्या विरोधात आहे. बर. आजही ते यांचं म्हणणं आहे की तुम्ही जीवनातली सगळ्यात मोठी चूक केलेली फॉर्म विड्रॉल करून. परंतु मला त्यावेळेस संदीपान भुमरे साहेबांचा आदेश होता, फॉर्म विड्रॉ कर. मला बाकी माहित नाही, मी विड्रॉ केला होता. नसता केला तर कुठेतरी नसता गेला चेहरा तालुक्याचं विधानसभेचं चित्र वेगळं असतं. बर. एकंदरीत हर्षवर्धन दादाकडे कल असं म्हणता येईल. मी नाही सांगू शकत जनतेच्या मनात काय होतं. मी पण निवडून येऊ शकत होतो, मी कुठं नाही म्हणतो. असं नाही म्हणू शकत दादाच निवडून येतील. नाही. परंतु आपले जिल्हा दूध संघाचे चेअरमन गोकुळ सिंग राजपूत ते माझ्या वडिलांचे खास मित्र आहे. ते माझ्याजवळ आले तिथे. त्यांनी माझा हात धरून अशी सही केली विड्रॉल फॉर्मवर. बर. काय वाटतं बरं तालुक्यात आज त्यांनाच वाटतं हं. की बाबा मी याच्यावर बळजबरी केली. बरं. या पती पत्नीमध्ये कोण सरस आहे राजकारणात? उत्तर हर्षवर्धन दादा जाधव की संजनाताई जाधव? सरस म्हणजे नेमकी काय म्हणावं. तालुक्याच्या विकास कामांसाठी म्हणा, लोकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी. हे बघा ना, दादांचा काळ तुम्ही पाहिलेला आहे, यांचा अजून पाहिला नाही. त्यामुळे याच्यावर पाहिलेला जो पाहिला नाही याच्यावर उत्तर ह्या नाही पण देऊ जिल्हा परिषद सदस्य होत्या ना? शकत. ते 1 वर्ष पण नव्हत्या. 1 वर्षही नव्हत्या. मला वाटतं काहीतरी 7-8 महिने काहीतरी होत्या. त्यावेळेस काय केलं मला नाही सांगता येणार. पण मला एक माहिती आहे की पाठबळ राहिलं किंवा आपण ज्या पदावर आहे याची जर जाण राहिली, खूप निधी आणतात. हवेत नाही पाहिजे. बरोबर. मला नाही वाटत ते हवेत जातील म्हणून. नाही जाणार कदाचित, कारण वाटत नाही. तुमचा पण सहवास बऱ्यापैकी त्यांच्यासोबत होता अगोदर, निवडणुकीच्या अगोदर. ते मार्केट कमिटीच्या निवडणुकीत होतो. मार्केट कमिटीच्या निवडणुकीत पूर्ण निवडणूक मी अंगावरती घेतली होती. ठीक आहे, आज ज्याला जसं वाटतं तसं वाटत असेल किंवा बोलत असेल, परंतु एकाच त्रिन देव म्हातारा होत नाही. बरोबर. आता येणाऱ्या निवडणूक आहे, नगरपालिका असेल, जिल्हा परिषद पंचायत समिती असेल, त्याच्यावर काय आराखडा आहे तुमचा? कारण की आता सध्या शिवसेना मला पक्षाचा आदेश आहे, तू तुझं काम चालू ठेव, मी माझं काम चालू ठेवतोय. ज्या दिवशी पक्षाशी बोलायची वेळ येईल त्या दिवशी मी त्यांना सांगेल, तुम्हाला जर तालुक्यात विधानसभेत जर शिवसेना अशी टिकवायची असेल किंवा शिवसेनेचे जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती असतील, यांना जर तुम्हाला निवडून आणायचं असेल तर याप्रमाणे काम केलं तर निवडून येऊ शकतात. पक्ष ऐकेल नाही ऐकेल मी नाही सांगत, परंतु सांगायचं काम आपलं आहे. मला वाटतं ते माझं ऐकतील. त्यामुळे तालुक्यात तुमचे विकास दौरे म्हणता येईल किंवा प्रचार प्रसार हा मोठ्या प्रमाणात होता अगोदर, आता सध्या कुठेतरी कमी झाला का? नाही, फक्त एवढं आहे, मी जे 4 महिन्यात निवडणूक झाल्यावर पहिले 10-15 दिवस मित्र कंपनी सोबत मी बाहेर होतो. तिथून आल्यानंतर मी आजही आठवड्यात मी 4 दिवस कन्नड मध्येच असतो. मी दिवसात किमान 4 ते 5 गावं करतो. सोशल मीडिया कमी केलं. फरक जाणवला का तुम्हाला अगोदरच्या मतदारांमध्ये फिरताना आणि आता? कारण की त्यावेळेस तुमच्याकडे पद होतं, तुम्ही विकास कामं आणत होते, निधी खर्च केला, तर त्यावेळेस गोतवाळा जास्त होता. आता काय आहे सध्या परिस्थितीत? तेच कार्यकर्ते, तोच मतदार तुमच्याकडे त्या आशेने बघतोय का अजून पण? कार्यकर्ते तेव्हाही माझ्याकडे नव्हते, तेव्हाही माझ्याकडे जीवा भावाची लोक होती. आजही मला वाटतं जी जीवा भावाची होती ती थांबली, जी फक्त स्वार्थापोटी होती ती पळाली. परंतु आता 3 महिन्यातच त्यांच्या पुन्हा माझ्याकडे वापस भेटायचं यायचं साठी संपर्क चालू आहे, मी तो टाळतोय. मतदार काय म्हणतो? मतदारांचं म्हणणं आहे की तुम्ही फॉर्म विड्रॉल करून चूक केली.
अच्छा. म्हणजे कुठंतरी अजूनही मतदारांमध्ये बोलतात मला खूप हे आहे. खूप बोलतात. बरोबर. पण जे झालं त्याच्यावर बोलून काही फायदा नसतो. बरोबर. येणारा काळ चांगला झाला पाहिजे. पुन्हा काय तयारी तुमची जिल्हा परिषद? जिल्हा परिषद मी तर काही लढणार नाही, माझी बायको लढणार आहे. हो. तिचं मतदारसंघ आहे तो, त्यामुळे तिनं कसं लढायचं तिनं तिचं ठरवायचंय. ती तिचं काम करते. शहराविषयी काय सांगा? शहरामध्ये माझ्या माहितीप्रमाणे महायुतीमध्ये निवडणूक होईल, जेवढी मला माहिती आहे. जर शहरात महायुतीत नाही झाली तर एकही निवडणूक महायुतीत होणार नाही. अच्छा. शहराविषयी काही सांगा ना भैया, कारण की बघतोय शहरासाठी आतापर्यंत जे पिण्याचं पाणी आहे ते एक तर मुबलक मिळत नाही. शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऑलरेडी सुटलेला आहे. नाही, आतापर्यंत जे राज्यसभेचे खासदार भागवतजी कराड साहेब यांनी ऑगस्ट 2024 मध्ये कन्नड नगरपालिकेच्या पाणी पुरवठ्यासाठी 50 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत केंद्र सरकारकडनं. त्याचं टेंडर सुद्धा झालंय. त्याच आता कामाची सुरुवात होणार आहे. त्यामुळे मला वाटतं वर्ष दीड वर्षात कन्नड शहराला चांगलं पाणी मिळेल. शहरात रस्त्यांचा आणि नाल्यांचा प्रश्न मोठा आहे, कचऱ्याचा प्रश्न आहे. शहरात हा सुटलेला नाही आतापर्यंत. शहरात एक हाती सत्ता असल्यामुळे किंवा ही पारंपरिक सत्ता असल्यामुळे होत आहे का? नाही, आता तर महायुतीची सत्ता आहे ना शहरात, जी काय आहे. आता योगायोगाने माजी नगराध्यक्ष जे आहेत ते राष्ट्रवादीत आहे, शिवसेनेचे स्थानिक आमदार आहेत, जिल्ह्याचे खासदार शिवसेनेचे आहेत, राज्यसभेचे खासदार भाजपचे आहेत. म्हणजे सगळ्या पक्षाचा एक एक जिम्मेदार व्यक्ती आहे. त्यामुळे ते मला वाटतं जे सांडपाणी घनकचऱ्याचा जो विषय मोठा कन्नड नगरपालिकेच्या हद्दीतला किंवा भूमिगत गटारीचा जो आहे, भूमिगत गटारीचा जेवढं माझ्या माहितीला आहे की केंद्र सरकारकडे पूर्ण कन्नड नगर परिषद हद्दीतला प्रस्ताव अंतिम टप्प्यात आहे. तर मागच्या 4 महिन्यामध्ये मला राष्ट्रवादीकडनंही बोलवण्यात आलं, मला भाजपकडनंही बोलवण्यात आलं, मला त्या उबाटाकडनं पण बोलवण्यात आलं. कोणत्याही पक्षाला वाटतं की हा नाराज आहे, आमच्याकडे आला पाहिजे. काय वाटतं? मी नाराज कोणावर आहे ते मला माझ्या नेत्याला माहितीये. बरोबर. ते मी पक्ष, काही लोक तर देव पाण्यात ठेवणे हा कधी दुसऱ्या पक्षात जातो. बघा, तुम्ही तालुका प्रमुख पद काढू शकतात, तुम्ही काढणं म्हणजे निलंबन करू शकतात, सगळं करू शकतात, पण शिवसैनिक हे पद काढू शकतात का? नाही काढू शकत. हे कोणीच नाही काढू शकत. तुम्ही भाजपमध्ये होते अगोदर आणि भाजपच्या अगोदर मग की भाजपच, त्याच्या आधी कोण नव्हतं. भाजपानंतर डायरेक्ट शिवसेनेत. दोन्ही पक्षात काय? भाजप हे संघटनेला महत्व देणारा पक्ष आहे, तळागाळापर्यंत जाणारा पक्ष आहे. त्यावेळेस मला चांगलं आठवतं की मी कन्नड विधानसभेचा सदस्य नोंदणी प्रमुख होतो 2014ला, आणि जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त सदस्य नोंदणी मी केली होती. भाजपची 36,000 सदस्य नोंदणी केली होती. अच्छा. आणि योगायोगाने रावसाहेब पाटील दानवे त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष होते. मोठं सहकार्य त्यावेळेस म्हणजे एका पक्षासाठी. आणि पक्षाची कधी कधी पक्षाचं इतकंच काम करावं की नजरेत नाही यावं, असं पण असतं. पक्षाला मोठं करण्यात तुमचं सहकार्य भरपूर आहे ना, कारण नाही, भारतीय जनता पार्टीत काही तेवढा योग नाही आला. शिवसेनेत स्थानिक आमदार विरोधात शिवसेना संघटना, बरोबर, असं होतं. हर्षवर्धन जाधव शिवसेनेचे आमदार होते, त्यांच्या विरोधात मी तालुका प्रमुख होतो. मग त्यांच्या बरोबरीनं कुठेतरी शिवसेना आली पाहिजे याच्यात झालं. योगायोगाने माझी बायकोला तिकीट मिळालं. आम्ही 9 जिल्हा परिषद गट लढलो. शिवसेना आमच्या 2 जिल्हा परिषद गट निवडून आल्या.
एक किशोर आणि एक गोंदेगाव बनवटी. स्थानिक आमदारांचं एक पण नाही आलं. बर. मग आम्ही शिवसेना जिवंत ठेवली. तेच सांगतोय ना हा, की एखाद्या पक्षाला जर मोठं करायचं तर नेतृत्व तुमच्यासारखं हवं. कारण की तालुक्याला माझ्यासारखं नेतृत्व नाही. नाही लाभलं. मी कार्यकर्ता आहे. तालुक्याला असं नेतृत्व लाभलं नाही. याच्या अगोदर बरेचसे तालुका प्रमुख किंवा आमदार बघितले असेल, हे म्हणजे आयात केलेले म्हणता येईल किंवा आयते येऊन बसले. तालुका प्रमुख झाल्याने खूप नुकसान होतं. मी तुम्हाला असं स्पष्ट सांगतो, मला चांगला अनुभव आहे. अच्छा. जेव्हा 2022 मध्ये जिल्हा परिषद अध्यक्षाची निवड होती, मी फक्त शिवसेनेचा तालुका प्रमुख होतो म्हणून काही जिल्हा परिषद सदस्यांनी मला मतदान नाही केलं. बर. हे कोणाला माहित नाहीये. आता आजही तुम्ही वैजापूरचे राजपूत आहेत, त्यांचं नाव आठवना, त्यांच्या मिसेस जिल्हा परिषद सदस्य होत्या. फक्त मी शिवसेनेचा आहे बर. म्हणून त्यांनी मला मतदान केलं नाही, माझ्या मिसेसला. आणि माझ्यासोबत जे काँग्रेसचे होते, मीनाताई, या काँग्रेसच्या म्हणून त्यांना मतदान केलं. मी फक्त शिवसेनेचा आहे म्हणून नाही केलं. बर. आणि बोलून दाखवलं त्यांनी की तुम्ही शिवसेनेचे, मी तुम्हाला मतदान नाही करणार. त्यांचा आणि माझा कुठं बांधायला बांध नव्हता, पण त्यांचा आणि वैजापूर मधल्या शिवसेनेचा वाद होता. बर. हे वैजापूरच्या शिवसेनेतला वाद मला भोगावा लागला होता. सध्या एक तालुक्यात सध्या चर्चा सुरू आहे शिवना टाकळी प्रकल्पाची. हो, ते पाणी खाली वैजापूर गंगापूर साईडला सोडल्याने गेलं पाहिजे म्हणून रोष व्यक्त करताय किंवा 100% सत्य आहे. तालुक्यातील लोक 100% सत्य आहे. याच्यावरती तुमची भूमिका काही तुम्ही मांडली नाही का? ऍक्च्युली त्या मंडळींशी मी काही स्वतःहून संपर्क केला नाही, जे सत्य आहे ते. बर. कारण त्यांनी ज्यावेळेस तो निर्णय झाला त्यांचा आंदोलन करायचा, त्यावेळेस जे फंडला दिसले तेच लोक पाणी सोडायला होते. बर. जे पाणी सोडण्याचे व्हिडिओ ते तेच आंदोलन करताना काही होते. थांबवण्याचे होते. म्हणजे दुटप्पी भूमिकावाल्या सोबत कुठेतरी निवडणुका जवळ आल्या म्हणून स्टंटबाजी करायची का? नाही, त्या लोकांचं नाही, लोकांचं मत एकदम स्पष्ट आहे आणि ते बरोबर आहे. राजकीय लोक, परंतु त्यात जी राजकीय मंडळी आली, त्यांचं सांगतोय. मला त्यांना हे विचारायचंय की बाबा तुम्ही नेमकी कोणत्या बाजूने आहे? बरोबर. तुम्ही तर परवा सोडताना होते, तुम्हीच थांबवायला. परवा तुमचं मत वेगळं होतं, आज तुमचं मत वेगळं आहे. अजून एक मोठा प्रश्न तालुक्याचा, गेल्या 4 वर्षापासून, माझ्या मते 4-5 वर्षापासून राष्ट्रीय महामार्गावर टोल नाका आहे. हो, तर तो टोल नाका हा डिस्टन्स नुसार तो कमी अंतर 60 किलोमीटर अंतरात, दोन्ही टोलमध्ये 60 किलोमीटर अंतर पाहिजे, पण हा नाहीये. तर याच्यावरती मला वाटतं तुम्ही बघितलं का नाही माहित, पण या लोकसभेत मागच्या अधिवेशनामध्ये गडकरी साहेबांनी याच्यावर उत्तर दिलं होतं. त्यावेळेस त्यांनी 60 दिवसात ही टोल, अशी जी टोल आहे ती बंद होतील म्हणून सांगितलं होतं. आता यावेळेसही त्यांनी सांगितलं की मागच्या वेळेस ते काही तांत्रिक अडचणी होत्या त्याला बंद करायला, आता ते बंद करण्याची प्रोसेस सुरू झालेली आहे. मला वाटतं एक टोल हातनूरचाच होईल, एक तर तो पुढे जाईल 60 किलोमीटर वरती, किंवा मग तो रद्द होईल. या दोन्ही पैकी एक. याच्यात काय आपण तेवढं वर बघितलं नाही काय चालू आहे, पण काहीतरी चालू आहे. तो रद्द होण्याच्या दाट शक्यता आहे. विद्यमान आमदार संजनाताईंनी विधानसभेत प्रश्न मांडला, पोलीस कोण कमी तालुक्याला, पोलीस ठाणे जे हे मोठ्या प्रमाणात कुठेतरी निकृष्ट झालेले. पोलीस ठाणे नाही, पोलीस ठाण्याच्या इमारती सॉरी. तर हे कुठेतरी निकृष्ट झालेले आहे आणि कुवक पण कमी, पोलीस दल कमी आहे तालुक्याच्या, म्हणजे संपूर्ण तालुक्यात. याच्यावरती तुम्ही प्रश्न मांडला कधी? मांडायला मी कधी विधान भवनात निवडून गेलोच नाही. विधान भवनात जायची गरज नाही ना, कारण परंतु मी तुम्हाला एक ऐका ना, मी
भुमरे साहेब पालकमंत्री होते तेव्हाही त्यांच्या संपर्कात होतो. अब्दुल सत्तार साहेब पालकमंत्री होते त्यांच्याही संपर्कात होतो. मी कोणी हे बघा, आपण साधारण शिवसैनिक आहे, आपल्याला आपल्या तालुक्याचा विषय मांडायला कोणी रोखू शकत नाही. बरोबर. कोणीच रोखू शकत नाही. मी माझा विषय माझ्या पद्धतीने, मला चांगली माहिती आहे की देवगाव रंगारी पोलीस स्टेशनची इमारत 2 टप्प्यातली आहे, एक जुनी एक नवीन आहे. परंतु पिशोर पोलीस स्टेशनची इमारत ही फार जुनी आणि इंग्रजकालीन आहे. अच्छा. तरी आम्ही काही मंडळींनी लोकसहभागातून असो, आम्ही त्या पोलीस स्टेशनला बरीच मदत केली. मी त्यात मोठा सहकार्य, म्हणजे माझ्याकडून जेवढं शक्य आहे तेवढं का देण्याचा प्रयत्न करून त्यांना तिथं व्यवस्था करून दिलेली आहे. परंतु आपल्याला प्रशासकीय इमारत चांगली पाहिजे. यासाठी मी भुमरे साहेब पालकमंत्री असताना कळवलं होतं. परंतु भानगड काय होती की पोलीस खात्याचा जो निधी आहे त्याला पूर्ण यंत्रणा वेगळी आहे. अच्छा. आणि त्या खात्याकडे जातं ते गृहमंत्र्याकडे. आपण जरी किती म्हटलं तर त्यामुळे त्याला थोडा वेळ लागला. पण मला जसं कळतंय, जशी कन्नड शहरातली पोलीस स्टेशनची बिल्डिंग आहे ती 2013 मध्ये आम्हीच बनवली होती. DYSP ऑफिस, त्याच्या शेजारी पोलीस स्टेशन आहे आणि क्वार्टर्स ते दुसऱ्याने केलं होतं. पण त्यावेळेसही जरी काही संपर्क नसला तरी आम्ही प्रयत्न केले. त्यावेळेस ती बिल्डिंग मंजूरही करून आणली, बांधूनही झाली. प्रशासकीय इमारतीवरती आमचं विशेष लक्ष आहे. पंचायत समितीची बिल्डिंग होती, कन्नड पंचायत समितीची. माझी आई पंचायत समिती सभापती असताना जयंत पाटील साहेब हे ग्रामविकास मंत्री होते, त्यांच्याकडनं विशेष बाब म्हणून मंजूर करून घेतली होती. त्यानंतर प्रश्न तुम्हाला केला, तुम्ही म्हणे आमदार मी विधानसभेत नाहीये, पण तुम्ही हे प्रश्न असे म्हणजे तालुक्याचे रखडलेले कामं मार्गी लावलेले, म्हणून हा प्रश्न मी तुम्हाला केला. म्हणता रखडले हे बघा, जिथं फक्त आपल्या बोलण्याने किंवा आपण 2 वेळेस चक्कर मारलेले होत असेल तर ते केलंच पाहिजे. आताही मला चांगलं आठवतं, कोर्टाची बिल्डिंग होती, पहिला क्वार्टर्स होते, रिपेअरिंग त्याला निधी आणला होता. त्याच्यानंतर जी आता बिल्डिंगचं काम चालू आहे यालाही निधी आणला होता. तर निधी आणणं हा आपल्या हातात नाही, आपण फॉलोअप घेणं आपल्या हातात असतो. आणि मला वाटतं फॉलोअप घेण्यात मी कधीच कमी पडत नाही. जेवढा शक्य होईल तेवढा फॉलोअप घेतो. जिथं जे वापरावं लागतं ते सगळं वापरतो. कसं हो, शेवटी 2 रुपये माझ्या तालुक्याला आले पाहिजे, माझ्या विधानसभेत आले पाहिजे, माझ्या विधानसभेचा चेहरा मोहरा बदलला पाहिजे. हे तर कधी करणारच, आपण मरेपर्यंत करणार. तालुक्यात एखादं गाव सांगा ना की ते तुम्हाला जास्त प्रिय आहे. पिशोर. काय कारण? ब्लाइंडली मी म्हणाल तसं करता, विश्वास आहे त्यांना माझ्यावर तेवढा. त्या गावात विकास कामं खूप कमी आहे असं तुम्हाला वाटतं? आजही रस्त्यात त्या गावातील चौकात गेल्याच्या नंतर तो जो रस्ता आहे तो रस्ता का तसा झाला याच्यावर मी दुसऱ्यावर टीका करायकरता कधीच काम करत नाही. मी तो रस्ता डांबरीकरण करत होतो. मी सगळ्या व्यापाऱ्यांची बैठक घेतली रात्री 2018 मध्ये. दुसऱ्या दिवशी सकाळी तिचा कॉन्क्रीट रोड चालू झाला. मी नाही केला, दुसऱ्याने केला. विदाऊट टेंडर, विदाऊट काही काम सुरू होऊन गेलं. फक्त मी रात्री बैठक घेतली म्हणून. जर मी अशा बैठका घेत असेल आणि दुसऱ्या दिवशी कामं चालू होत असेल तर मला आनंद वाटतो. त्यांनी काम चालू केलं, ते काम निकृष्ट दर्जाचं झालं, 1 महिन्यानेच त्याला गड्डे पडले. आता त्याला 5 वर्ष काहीच करता येत नव्हतं. बरोबर. कसं आहे की तालुक्याचा विकास करायचा तर कोणी एकट्याच्या हाताने होत नसतो, सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. शेवटचे 2 प्रश्न भैया. या तालुक्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि सरपंच या 3ही मंडळीपैकी तालुक्यात सगळ्यात तुमचे प्रिय कोण आहे? उत्तर: जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि सरपंच. सरपंच.
सरपंचामध्ये कोण? सरपंच असं कुठलंही एका वैयक्तिक एखाद्या सरपंचाला आपण प्रिय नाही समजू शकत, परंतु सरपंचाचं कसं राहतं की त्या गावाची जडणघडणमध्ये तो प्रमुख राहतो. आणि एखादा जिल्हा परिषद सदस्याला वाटत असलं की नाही माझ्या भागाचा विकास करायचा आहे, तो सगळ्या गावात नाही करू शकत. पण एखाद्या सरपंचाला वाटलं की माझ्या गावचा विकास करायचा, तो त्याला सगळे मार्ग सापडतात. बरोबर. आणि जो सरपंच मार्ग शोधतो त्याचं गाव कधी सुंदर होतं. आजही तुम्ही जसं किशोरचं बोलले, किशोर निधी कोणत्याच गावाला येत नाही, बर. सगळ्यांकडनं येतो. तुम्ही जर किशोर गावाचे रस्त्यावर नका जाऊ, त्याचं कारण सांगतो. आज त्या ठिकाणी पाणी पुरवठ्याची योजना चालू आहे, पूर्ण रस्ते पाणी पुरवठ्याचे फोडलेत, आम्ही भूमिगत गटारी केल्यात त्यामुळे रस्ते फोडलेत. आता ते दोन्ही कामं झालेत. आता गावातले रस्त्याचे कामं चालू होते. तुम्ही 4 दिवसानं जा, 4 दिवसांनी तुम्हाला किशोरमध्ये गावं दिसतील. परंतु त्या गावात ज्या सामान्य माणसासाठी योजना पाहिजे त्या सगळ्या राबविल्या जातात. त्या ठिकाणी ज्या समजा लग्न कार्य आहे, तर लग्न कार्यासाठी गावाचं मंगल कार्यालय पाहिजे, तो भागच मंगल कार्यालय आहे. जिथं सर्वसामान्य शेतकऱ्याचं कमी खर्चात त्याच्या मुलीचं लग्न त्या ठिकाणी होतं. नॉमिनल 2,000 आणि 3,000 रुपयात कार्यालय भेटतं. जे कार्यालय तुम्ही जर बाजूला गेले एखाद्या ठिकाणी तर लाख रुपये लागतात. असली मंगल कार्यालय किशोर मध्ये झालेली आहेत. पर 1-2 नवी झाली, 5-5 झालेली आहेत, 5 वेगवेगळ्या भागात झालेली आहेत. तालुक्यात अंतूर किल्ला असेल, गवतळा अभयारण्य, बऱ्याचशा गोष्टी, पितळखोरा लेणी असाल, तर हे पुरातत्व विभागाशी निगडीत आहे आणि याचा विकास कुठेतरी झाला पाहिजे असं तालुक्याच्या मतदारांना वाटतं. कारण की तिकडे जाणारा रस्ता असेल, याच्याने पर्यटक वाढ होईल आणि पर्यटक वाढले तर तालुक्याला विकासाला कुठेतरी चालना मिळेल. 100% जसं आता तुम्ही म्हटले कालीमठ पितळखोरा रस्ता होता, त्यावेळेस मी शिवसेनेचा तालुका प्रमुख होतो. माझे जिल्हा प्रमुख अंबादासजी दानवे साहेब होते, मी त्यांच्या मागे लागलो होते. योगायोगाने विधान परिषदेवर आमदार झालेत, त्यांच्या मागे लागून मी 8 कोटी रुपये त्या रस्त्याला मंजूर केले. तो रस्ता आज तुम्ही जाऊन बघा कसा आहे, एकदम चांगला रस्ता झाला. विशेष लक्ष आहे, कालीमठ देवस्थानात जा, आत गेल्यानंतर तुम्हाला तिथे प्युअर लॉक आलेत, त्या ठिकाणी हायमास लाईट आलेत, त्या ठिकाणी कॉन्क्रीट रोड आलेत. ही जी सगळी कामं झाली ही पर्यटन मधूनच झाली. मी म्हणून नाही सांगत, परंतु आम्ही इतर नेत्यांना शिकवलं की जर आपण सत्तेत आहे तर आपणही आपला खारीचा वाटा या तालुक्यात आणला पाहिजे. आणि मला वाटतं आज सगळ्या पक्षाचे लोक कन्नडमध्ये निधी आणताना तेव्हा दिसतात. नाही तर पूर्वी शिवसेना सोडून कोणीच पुढाकार घेताना दिसत नव्हतं. आज भारतीय जनता पार्टीचे लोक पण कन्नडमध्ये विकास कामे करताना दिसतात, राष्ट्रवादीचे पण दिसतात, शिवसेना तर पहिल्यापासून दिसते. बरोबर. शेवटचा प्रश्न भैया, कन्नड शहर खूप मोठं शहर आहे आणि कन्नड शहरात एक इतिहास आहे की शिवराई गाव आहे, त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे थांबले होते अशी आख्यायिका आहे. तर याच कन्नड शहरामध्ये कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा हा उभारला गेला पाहिजे, मात्र आजपर्यंत तो उभारला नाही गेला पाहिजे. मी आपल्या माहितीसाठी सांगतो, मी ज्यावेळेस संदीपानजी भुमरे साहेब पालकमंत्री होते त्यावेळेस यासाठी प्रयत्न केले. मला थोडा उशिरा प्रयत्न केल्यामुळे आचारसंहिता लागली, नाही तर त्याला भुमरे साहेबांनी त्यावेळेस 50 लाख रुपये त्या पुतळ्याचं सुशोभीकरण करण्यासाठी मंजूर म्हणजे पत्र दिलं होतं त्यांनी डीपीडीसी मधून, नगर उत्थान मधून. परंतु योगायोगा म्हणजे दुर्दैव म्हणा की त्याच्यानंतर लोकसभा लागली. लोकसभा लागली नंतर सत्तार साहेब पालकमंत्री झाले आणि त्या कार्यकाळात त्याला मार्च महिना ओलांडल्यामुळे ते लाच झालं. त्यावेळेस जर ते 50 लाख रुपये आले असते तर 100% त्यात मला वाटतं 27 का 28 लाख रुपयात पुतळा येत होता. ते 50 लाखाचं इस्टिमेटच तसं होतं की पुतळा
आणि सुशोभीकरण अशा 2 गोष्टी आम्ही त्यात मी त्यावेळेस मला वाटतं बॉम्बे साहेब सीओ होते, तहसीलदार कडावकर साहेबच होते. मी दोघांशी बोललो होतो, दोघांना बोललो होतो की साहेब हे पैशात आपल्याला हा पुतळा बदलायचा आहे. बर, आता काय नियोजन आहे मग येणार माझ्या डोक्यात आजही आहे की त्या ठिकाणी सर्वप्रथम पूर्णाकृती जो अश्वरूढ पुतळा आहे तो पाहिजे. आणि त्यासाठी माझे प्रयत्न माझ्या परीने, मला गाजावाजा करायची सवय नाही. बर, आपल्याकडे स्लो पाहिजे, चालतं हळूहळू हळूहळू हळू आणि प्रोसेस चालू आहे. आज तुम्ही बघत असाल तालुक्यातल्या जिथं जिथं मेजर प्रॉब्लेम होते नद्यांवरती त्या सगळ्या ठिकाणी पुलं मंजूर होऊन कामं पण चालू आहेत. बरोबर. कधी मंजूर झाले कोणाला माहित नाही, कधी कामं चालू झाले माहित नाही. तर मंडळी, हे होते माजी शिवसेना तालुका प्रमुख केतन भैया काजे. आणि नक्कीच एक प्रवास कुठल्याही राजकीय व्यक्तीचा साधारण नसतो आणि अशातच या व्यक्तीचा तर खरंच साधारण नव्हता. एका विद्यमान आमदाराच्या विरोधात म्हणता येईल. त्यांनी प्रचार प्रसार कोणाचा केला नाही, मात्र आज एक वेगळी भूमिका आहे, एकाच पक्षात आहे पण वेगळी भूमिका आहे. आणि नक्कीच त्यांचा संघर्ष पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून बघा. धन्यवाद. धन्यवाद.